हाय हॅलो नमस्कार, मी पूजा. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, खूप भयानक एक घटना झालेली आहे. देशाला खूप हादरवणारी गोष्ट आहे. ही घटना आहे पुणे जिल्ह्यातील भोर येथे झालेली, नसरापूर येथे झाली होती ही घटना. एकीकडे महाराष्ट्र दिन चालू होता आणि दुसरीकडे एक थेरडा भाऊराव कांबळे हा 65 वर्षाचा जो म्हातारा आहे, याने 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केलेला आहे. ही मुलगी आताशी तिचं पुढे जीवन चालू झालं होतं. पुढे ती एक स्वप्न बघायला लागली होती आणि ते सगळे स्वप्न त्याने एका क्षणात होतेचं नव्हतं केलेलं आहे. आणि ही जी छोटी मुलगी आहे 3 वर्षाची, ती तिच्या आजी आजोबाकडे आलेली होती आणि आजी आजोबाकडे ती सुट्टीला आलेली होती आणि तेच हा थेरडा याने तिला बघितलं असणार आहे एकदा दोनदा. आणि त्याच्यानंतर त्याने तिच्यावर पारख ठेवली आणि ती मुलगी एका मंदिरासमोर खेळत होती. तेथे हा तिला मी तुला वासरू दाखवतो, नुकतंच जन्मलेलं वासरू दाखवतो, गोडीशो खायला देतो, या असं म्हणून तिला त्या गाईच्या गोठ्यामध्ये नेलं. त्या गाईच्या गोठ्यामध्ये नेलं आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिला इतक्या घाण पद्धतीने मारण्यात आलं, तिला दगडाने ठेचलं आणि नंतर या नालायक माणसाने तिला शेणाच्या ढिगाऱ्यामध्ये पुरलं. आता याला काय म्हणावं? याचा जो हा नालायक वृत्तीचा माणूस आहे, इतका म्हणजे खरंच नीच माणूस आहे ना, की याला इतकी आत्ताच शिक्षा झाली पाहिजे. याला पोलीस स्टेशनमध्ये आयतं ठेवून याला नुसतं खायला घालणं, याला भाजी भाकर, याला सगळं पिठलं भाकर देखील खायला घालू नये अशी त्याची लायकी आहे. या अगोदर देखील हा जो भीमराव कांबळे आहे याने स्वतःच्या पुतणीवर देखील असाच एक प्रकार केलेला होता याच्या अगोदर. आणि याच्या अगोदर देखील याच्यावर असेच गुन्हे होते, तरी देखील तो त्याच्यातून सुटून आलेला होता. आणि त्याच वेळेस याला शिक्षा झाली असती तर आज एक छोटीशी 3-4 वर्षाची मुलगी हस्तखेळती जी मुलगी होती ती आज वाचली असती. पण याला आपली न्याय व्यवस्था कुठेतरी कमी पडत आहे. आता बघा, आता जी 2015 साली रामचंद्र चव्हाण म्हणून एक तरुण होता. तरुण नाही म्हणता येणार, म्हाताराच होता. तर हा जो म्हातारा होता याने याच्या बायकोला मारलं होतं. ते मारलं म्हणजे त्याने तिचं मुंडकं जे घेतलं होतं ते मुंडकं कापलं होतं कुऱ्हाडीने आणि तो ते रस्त्यामध्ये घेऊन हिंडत होता. आणि ती जी घटना होती ती घटना आता कुठे त्याचा 2026 मध्ये त्याचा निकाल लागला आहे. म्हणजे इतका जो कालावधी घेत आहे ना, तर तो ह्या प्रकरणात तरी नाही घ्यावा असं मला वाटतं. आणि ही जी मुलगी आहे, आता ही जी मुलगी, हिला ज्या पद्धतीने याने मारलं ना, त्याच्या 4 पट वेदना ह्या म्हाताऱ्याला झाल्या पाहिजे, या थेरड्याला झाल्या पाहिजे. याला तेच फाशी दिली पाहिजे. याला कोणताही कालावधी घेतला नाही पाहिजे. आणि ज्यावेळेस याला कुठेतरी शिक्षा होईल, याला कुठेतरी फाशी होईल, त्याच वेळेस दुसरी एक 3 वर्षाची मोरडी म्हणा, 4 वर्षाची मोरडी म्हणा, ती वाचली जाईल. त्यामुळे सरकारने कुठेतरी पटकन ॲक्शन घेतली पाहिजे, पटकन काहीतरी केलं पाहिजे. आणि खरंच तिचे वडील चांगलं म्हटले, की कोणत्याही राजकारणाने जोपर्यंत त्या मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत खरंच त्यांचे ते जाऊ नये. खरंच तिचे वडील जे म्हटले ते योग्य आहे. ज्यावेळेस न्याय मिळेल त्याच वेळेस त्या आई-वडिलांच्या आत्म्याला कुठेतरी शांती मिळेल. आणि खूप म्हणजे कठीण तिच्या आई-वडिलावर वेळ आलेली आहे. त्यामुळे सरकारने कुठेतरी ह्या ह्या जो थेरडा आहे याला कुठेतरी पटकन फाशीची शिक्षा दिली पाहिजे आणि त्या आई-वडिलांना कुठेतरी न्याय दिला पाहिजे. आणि त्याच वेळेस आपल्या समाजामध्ये असे जे कृत्य घडत आहे त्याला कुठेतरी पूर्णविराम लागेल आणि एक छोटीशी हसती-खेळती मुलगी वाचल. आणि हे जेव्हा कुठेतरी होईल त्याच वेळेस त्या आई-वडिलांना कुठेतरी त्यांच्या जे याला आहे, कुठेतरी त्यांना न्याय मिळेल. हा न्याय लवकरात लवकर मिळावा असं मला तरी वाटतं. आणि खरंच ही गोष्ट म्हणजे त्याला त्याला आहे ना, खरं तर ह्या माणसाला समाजाच्या हातात दिलं पाहिजे, जेणेकरून समाज त्याला पटकन शिक्षा, तो जर तावडीत सापडला असता ना, तर खरंच त्याच वेळेस त्याला हे केलं असतं. पण सगळ्या एवढीच विनंती आहे, की याला पटकन लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे. याला पोलीस स्टेशन, जेलमध्ये सुद्धा ठेवण्याच्या लायकीचा माणूस नाही हा.
आणि त्याच वेळेस त्याला कळेल की त्याने काय खरंच काय केलं होतं. आणि हा याच्या बायकोसोबत देखील हा माणूस याच्या बायकोसोबत देखील किंवा मुलासोबत देखील राहत नाही. आणि अशा पद्धतीने मी हे खूप डेंजर कृत्य केलेलं आहे. त्या मुलीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि हीच खरं तिच्यासाठी ज्यावेळेस तिला न्याय मिळेल त्याच वेळेस तिला खरी श्रद्धांजली वाहिल्यागत होईल. त्यामुळे पटकनात पटकन सरकारने त्या मुलीला न्याय दिला पाहिजे आणि या धरड्याला फाशी दिली पाहिजे. आणि तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा. रामकृष्ण.